खेळाडू आहेत त्यांना मात्र क्षेत्ररक्षण करायचं आहे. जसा मात्र सामना सुरू होणार आहे दोन्ही संघांना नम्र विनंती आहे की 12th मॅन पाठवायचं आहे. यस आरसीसी पेटचे 12th मॅन आले आहेत. पायलीपाडा संघ आपका 12th मॅन यहाँ पर भेजना है. जनसेवा हीच खरी ईश्वर ट्रस्टच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर शिवसेना अंतर्गत कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 आलेल्या मान्यवरांचं आणि आलेल्या तमाम माझ्या मायबाप प्रेक्षकांचं आलेल्या संघांचं हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर नाईट ऑफ किंग रातो के कातिल खरं तर ज्याच्याजवळ ज्या संघाजवळ पाहिलं जातं तोच संघ आज ट्रॉम्बे नगरीमध्ये अवतरलाय आणि खरं तर आज मात्र बिग बॅटल आहे. पहिल्या सामन्यामध्ये वर्चस्व कोण गाजवणार आहे. खरं तर एक आपण जर विचार केला तर पनवेल तालुक्यातनं आलेला खारघर विभागातनं आलेला हा संघ खरं तर मोठे मोठे विक्रम मात्र या संघाने नोंदवलेत. खरं तर बंटी जोशी सोहेल शेख ही मुख्य नावं आणि अरबाज सैबाज खरं तरी ही संघ बांधणी आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी किरण भोईर मॅन फ्रॉम ट्रॉम्बे कोलीवाडा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. 5 षटकांचे सामने आहेत. 2 ओव्हर कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाजी ट्रॅक वरती खरं तर या नावाची भुरळ मात्र पूर्ण ट्रॉम्बे चिताक्यामध्ये आहे. वय वर्ष कमी आहे अमान आणि त्यांच्या समोर एक दिग्गज दांडगा अनुभव खरं तर बरेचशा स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात सोहेल शेख. पहिला चेंडू गेला सीमारेषा पार मिळाल्या 6 धावा. डीजे स्वागत जिथं जातात तिथं मात्र स्वॅगनी मात्र स्वागत करतात आणि पहिला चेंडू पुढ्यात होता आणि या चेंडूची सोहेल खरं तर वाट बघतात आणि तदनंतर वाट लावतात. खरं तर वायडिशची लॉंगॉनच्या दिशेने मात्र पहिला षटकार ठोकलाय. बघायचा चेंडू क्रमांक 2 कशा प्रकारे असणार आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक ठोकलाय सोहेलच्या बॅटमधनं दर्जेदार षटकार. ग्रामीण धमाका बिग बॅश आपण जर भिवंडी मध्ये ती स्पर्धा झाली तिथं मात्र रनरअप राहिले आणि तिथं मात्र चांगली कामगिरी केली सोहेल शेख यांनी आणि तोच मात्र जो फॉर्म जो मागच्या मॅच मध्ये सोडला याच मॅच मध्ये पुन्हा दिसतोय. खरं तर ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये आम्ही का आलोत. खरं तर रातो के बादशाह आम्हाला का म्हटलं जातं. जिथं जागतं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सोहेल शेख 2 चेंडू 2 षटकार. षटकाराची हॅट्रिक होईल का आणि झाली या षटकाराची हॅट्रिक. आरसीसी पेट एकदा जोरदार ताल्या जाऊन दे सोहेल शेख साठी. डीजे नावे खाडीमध्ये तिथं मात्र सुपर 4 मध्ये दाखल झालेत म्हणजे बराचसा लहानसा प्रवास करतात. खरं तर रात्रभर ते क्रिकेट करतात आणि दिवसा आराम करतात. खरं तर त्यांनी सांगितलं की आमचे बरेचसे खेळाडू कार्यरत आहेत. खरं तर चाकरमनी आहेत आणि जॉब मध्ये मात्र व्यस्त असतात. पुन्हा एकदा मात्र लॉफ्टेडचा खडे खडे आपण जर वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चांगला फटका मात्र खेळलाय. 4 षटकांचा 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडू नंतर आपण जर विचार केला तर 19 धावा तब्बल सोहेलच्या बॅट मात्र बघायला भेटलं. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले कशा प्रकारे मात्र खेळलं जातं त्याचं जिथं जागतं उदाहरण आपण सोहेल शेखच्या बॅटमधनं बघूया. बघा कुठली घाई नाहीये कुठली गडबड नाहीये. संयम क्रिकेटमध्ये संयम हा मात्र इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि तो संयमी खेळी मंत्रमुक्त करणारी खेळी मात्र माझ्या मायबाप दर्शकांना आज मात्र सोहेल शेखच्या माध्यमातून बघायला भेटते. आडव्या बॅटनी मात्र बघायचंय संधी निर्माण झालेली आहे पण चेंडू गेला हवा के संग संग घटा के साथ साथ मिले यहां पर 6 रन.
नमित पगडे सांगतोय की शोएलकडे ती क्षमता आहे, ती क्षमता माझ्याकडे सुद्धा आहे. मी सलामी रूपामध्ये का आलोय? राईट हँड आणि आपण जर डावकुरे फलंदाजाचं इथं मात्र कॉम्बिनेशन मात्र बघायला भेटतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडालाय. संधी होती नो मॅन्स लँड मध्ये. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडू चाललाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि सोहेल शेख खरं तर अर्ध्या पिच पर्यंत मात्र धावत आले. चांगली फेकी झाली. पहिलं षटक मात्र संपुष्टात. पहिलं षटक आपण जर विचार केला तर 26 धावा आरसीसी पेठ. खरं तर आपण जर विचार केला तर रातो के बादशाह आणि प्रत्येक रजनी स्पर्धा आपण जर विचार केला तर ज्याप्रमाणे वर्ष जातो ना त्या वर्षामध्ये तब्बल यस रातो की तो कातिल आहे लेकिन आम्ही रातो का बादशाह का म्हटलं कारण बादशाह आहेत ते नावामध्येच. आपण जर विचार केला तर खारघर विभागातला हा बलाढ्य संघ आज ट्रॉम्बे नगरीमध्ये दाखल झालाय आणि तीच हुकूमत, तोच दबदबा आणि तीच बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते. येस डीजे होऊन जाऊन दे सुंदर संगीत. ट्रॅक वरती शमीर मात्र दाखल होत आहेत. समीर एक चांगले ऑलराऊंडर मात्र खेळाडू आहेत आणि पहिल्या चेंडू मध्ये संधी निर्माण केली. थोडीशी झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. वन बाउन्स मात्र चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. मिळाल्या 4 धावा. माध्यमातून आपण जर विचार केला तर एक जबरदस्त नाईट ओरम क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय दीपक महेश्वरी सर यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशा नाईटची क्रिकेट स्पर्धा. बघा जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली को टेढ़ा क्यों किया जाता है मुझे वही समझ में नहीं आता है. जेव्हा बॅटर मात्र सरळ बॅटने मात्र चांगले फटकेबाजी करतात त्यांच्या मनामध्ये काय येतं की हा उलटा फुलटा शॉट खरं तर म्हटलं जातं लगे तो आबाद नाही लगे तो बर्बाद. यस समीरने मात्र कमबॅक केलंय. चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू. फक्त नजाकत आहे आणि हा नजाकत मात्र काय दाखवलाय. खरं तर कॉम बॉक्सला मानवंदना देणारा हा चौकार डीजे नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. दीपक महेश्वरी दादांनी जाऊया पुन्हा त्या मॅचच्या दिशेने. काय सुरुवात झाली या आरसीसी पेठ. पुन्हा एकदा मात्र जमिनीलगत फटका ऑनच्या दिशेने. खरं तर शॉट्स क्वेलेग आहे तिथं आणि कुठली चुकी नाही आहे. चौकार आल्यानंतर मात्र निधाव चेंडू टाकला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा म्हणजे दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर कशा प्रकारे मात्र हे दोन फलंदाज करतायत. एका ठिकाणी सोहेल, दुसऱ्या ठिकाणी मात्र नमित. नमवलंय मात्र नमितनी या ट्रॉम्बे नगरीमध्ये. बघा गुलाबी थंडी हवा आणि आपण जर विचार केला तर चोही बाजूने आपण जर भगवा रंग आपल्याला मात्र या मैदानाच्या चारी बाजूला दिसतोय. महाराष्ट्राची आन बान शान अर्थातच भगवा रंग. इथं मात्र लॉफ्टेडचा फटका खडे खडे. वन बाउन्स मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथं कुठली चुकी नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला बघायला भेटतं. चांगली सुरुवात आरसीसी पेठची झालेली आहे पण पायली पाडा संघ सुद्धा कमी नाही आहे. एखादा गोलंदाजाला सूर गवसला तर ते चांगले गोलंदाजी करतील त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. बघा डॉक्टर माजिद सारखे मात्र खेळाडू तिथं मात्र खेळतायत. खरं तर या धरतीतले आपण देव माणूस म्हणूया कारण पेशेने ते डॉक्टर आहेत आणि आपण चिताक्यामध्ये त्यांचं एक क्लिनिक आहे ज्युपिटर क्लिनिक. खरं तर गोरगरिबांना स्वस्तामध्ये मात्र ते आपलं मन मोठं करून मात्र त्यांची ट्रीटमेंट करतात. स्लोवन चेंडू होता पहा. आता मैदानाच्या मध्ये चालू काय खरं तर हा कुठेही फटका मारू शकले असते पण सोहेल मात्र नमितला मात्र स्वतःला मात्र स्ट्राईक घ्यायचा होता म्हणून मात्र तसा काय फटका खेळलाय का काय. 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 36 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जातात. डीजे नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच
म्हटलं जातं ना, आज भगवमय वातावरण, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राणदेवीनी राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त, सलसलत राहून दे मर्द मराठ्यांचं रक्त, आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचे भक्त. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शिवसेना अंतर्गत जनसेवा हीच ईशसेवा ट्रस्ट आज कुठेतरी चांगलं कार्य, गोरगरिबांना मदत, 4 ॲम्ब्युलन्स सेवा, दहीहंडीचा मात्र तो मोठा उत्सव, लग्न असेल, खरं तर कुठलेही चांगलं मंगलमय कार्य असेल तिथं मात्र अग्रेसर असणारी आमची ट्रस्ट. स्लो वन चेंडू होता, खरं तर जमिनीला गुदगुळ्या करत वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झालाय आणि सिंगल धाव काढली. या सोहेब मात्र येत आहेत, खरं तर मास्टर माइंड आहेत. पायलीपाडा गाव म्हटलं तर सोहेब सारखा मात्र खेळाडू अजूनही मात्र चांगलं कार्य करताना दिसतोय. ऑलराऊंडर खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बरेचसे मात्र विक्रम त्यांनी केलेत पायलीपाडा गावासाठी. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा, तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक चांगली सुरुवात मात्र आरसीसी पेटनी केली आहे. ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरं तर सोहेल शेख आणि नमित उलटा फुलटा पुन्हा एकदा हा दुसरा ॲटम आहे. बघा, तुमच्या सरळ बॅटने तुम्ही षटकार चौकार ठोकलेत तर तुम्ही प्रयोग का करता? कारण हे धोक्याचे शॉट आहेत. म्हणून म्हटलं जातं ना, लगे तो आबाद नाही लगे तो बरबाद. खरं तर चांगला स्कोर झालाय. नो बॉल, यस पंचांनी नो बॉल दिला. खरं तर खेळाडू जास्त असतील, नक्कीच या पंचांचं आपण कौतुक करूया. हेमंत कोळी सर, त्यानंतर शशी मेहर सर, खरं तर मॅन फ्रॉम नवी मुंबई, आणि नोचा इशारा आलाय. सर फ्री हिट असणार आहे. यस फ्री हिट. बघा हेलिकॉप्टर मात्र पंचांचं फिरलंय गर 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 गर, आणि इशारा आलाय की फलंदाज तुम्ही शॉट मारा टर 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 टर. आहा, हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, वाईट डिश काऊ कॉर्नरच्या दिशेने आलाय दर्जेदार षटकार. डीजे आयोजकी बघ महेश्वरी, आयोजकी बघ महेश्वरी, बॉम्बे गावान एंट्री त्यांची नेहमी होते लयच भारी, त्यांची होते भारी. अरविंद भाई प्रल्हाद कोहली साथीला, दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवलाय, दीपक महेश्वरी दादांनी. धन्यवाद. प्रकाश स्मृती आरसीसी पेठ हा संघ मात्र इथं खेळताना दिसतोय. चांगली कामगिरी राहिली. पुन्हा एकदा बिग हिट, हवाई हल्ला, पण फटका हवा के हो. अगर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो, कारण आपल्या संघासाठी जवळ 5 धावा अडवल्यात. नाव आहे अमान. यस, थर्ड एम्पायरला मात्र डिसिजन दिलाय पंचांनी. शहानिशा करायची आहे. भाविस्कर सर मात्र इथं आता शहानिशा होईल. दूध का दूध और पानी का पानी हमें नजर आएगा. फेर. यस, धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. जोरदार ताल्या जाऊन दे या क्षेत्ररक्षणासाठी, कारण 5 धावा अडवल्यात. खरं तर क्षेत्ररक्षण म्हटलं तर एकच नाव जॉन्टी रोड सर. खरं तर बरेच खेळाडूंचे आयडल आहेत, मोठी हिस्ट्री आहे जॉन्टी रोड सरांची. खरं तर सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये आले आणि वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्या मॅच मध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र पटकावला. हा एकमेव खेळाडू आहे. पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू, टायमिंग जुळलेला नाहीये, पकडला जातोय झेल, संपतोय फलंदाजाचा खेळ. डीजे क्रिकेट जगतातलं मोठं नाव. तब्बल 10 ते 15 बाईक, 13 बाईक मात्र बायकर मॅन आणि 1 4 व्हीलर. ही खारघरची ताकद आहे, ही खारघरची रन मशीन आहे.
खारघरची रन मशीन. यस बंटी जोशी ना, बंटी जोशी एक मोठं नाव. नक्कीच दोनाचे 4 हात मात्र होणार आहेत. येस आल्या आल्या मात्र आपलं स्वतःचं अकाउंट मात्र ओपन केलंय. आणि खरं तर प्रकाश स्मृती आरसीसी पेठ तुमची 50 धावा पूर्ण झाल्या. जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो. खरं तर चांगली फाईट आपल्याला या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये बघायला भेटणार आहे. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावा मात्र लगावल्या जात आहेत 50 धावा. येस पाणीची मागणी माझ्या मैदानाच्या आतमध्ये पाणीची पूर्तता करायची आहे. घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत. शरद कोळी स्मृती चषकाचे आयोजक दीपक महेश्वरी, आयोजक दीपक महेश्वरी, आयोजक दीपक महेश्वरी. बॉम्बे गावानं एंट्री त्यांची नेहमी होते लयच भारी, एंट्री त्यांची होते भारी, एंट्री त्यांची होते मनोहर कोहली, रेवता मावशी त्यांच्या नेहमी संगतीला. मनीष कोहली, अरविंद भाई, प्रल्हाद कोहली साथीला. समीर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक मात्र घेऊन येत आहेत. त्यांच्या समोर एक हार्ड हिटर बंटी जोशी. 13 बाईक, एक 4 व्हीलर ज्याच्या नावी आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय, मोठी विकेट. यस बंटी जोशीला मात्र माघारी परतावं लागणार आहे. घेतलाय विकेट डीजे. एक मोठा धक्का आपण जर विचार केला तर प्रकाश स्मृती आरसीसी पेठ या संघाला लागलाय. बंटी जोशी खरं तर अपेक्षा होती चांगली फलंदाजाची, पण टायमिंग जुळलेलं नाहीये. खरं तर आपण या गोलंदाजाचं कौतुक करूया, कारण मोठा बॅटर डगआउटच्या दिशेने चाललाय. धावसंख्येचा विचार केला तर 50 धावेवरती मात्र हा मोठा तडाखा बसलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अविनाश वास्कर. अविनाश वास्कर खरं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. समीरने मात्र चांगलं कार्य केलं. कुठंतरी मात्र एक मोठी धावसंख्या आता होईल का हा प्रश्न नक्कीच पडलाय. मी अगोदर सांगितलं पायलीपाडा गाव अगर कुठला एखादा गोलंदाज चालला तर मॅचचं चित्र पुन्हा एकदा बदलताना मात्र दिसणार आहेत. चांगली सुरुवात झाली आहे. आज 4थी रात्र. या 4थी रात्रामध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं मात्र संघ इथं दाखल होणार आहेत आणि मोठे मोठे खेळाडू आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये अवतरणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ मात्र बघायला भेटणार आहे. याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे, कारण आपण जर विचार केला तर सोहेल शेख ज्याच्यासाठी जाणले जातात. चांगली सुरुवात. हो इथं मात्र पायचीची अपील. ती अपील मात्र पंचांनी फेटाळली. यस ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग. यस लेग बायच्या स्वरूपात मात्र पंच आपल्याला धावा कळवत आहेत आणि धावा झाल्यात त्या 51. समीरचं आपण कौतुक करूया, कारण बंटी जोशीची विकेट मात्र घेतली आहे आणि नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर अविनाश वास्कर यांचं आगमन झालंय. नमित मात्र सलामीच्या रूपात आलेला, चांगली फलंदाजी केली आहे. 27 धावा वैयक्तिक कुठल्यात. आणि बघा खडे खडे लॉफ्टेडचा फटका खरं तर गॅप मध्ये आहे. SM दर्जेदार क्षेत्ररक्षण. खरं तर लांबचा पल्ला गाठलाय आणि काय लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटलं. बघा पायलीपाडा गाव. बॉल किती आहे? 3 चेंडूचा खेळ अद्याप समाप्त झालाय. बाउंड्री चेक करायची आहे. ओके तिसरे पंच तुम्हाला विनंती करतोय. पंचांनी मात्र मागणी केली आहे बाउंड्री आपल्याला चेक करायची आहे, कारण मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. बघा कुठली रिस्क मात्र इथं घेतली जाणार नाही आहे. खरं तर टेक्नॉलॉजीचा वापर मात्र प्रत्येक चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर थोडासा डाऊटफुल असणार, तर पंच मात्र चांगली कामगिरी करतायत. लगेच रिव्ह्यू घेत आहेत. आता थोडं थांबावं लागणार आहे. तिसऱ्या पंचांकडे मात्र हा डिसिजन गेलाय. शिवसेना अंतर्गत जनसेवा हीच ईश सेवा ट्रस्ट
आयोजित कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 नाईट ओरम क्रिकेट स्पर्धा आयोजनच्या भूमिकेमध्ये पाटील 11 आई गावदेवी 11 यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. चला धावा सेव्ह केल्यात. खरं तर किती काढले 3 धावा काढल्यात, 1 धावा अडवल्यात. पंच धावा किती काढल्यात? एक शॉट आहे का? एक शॉट. यस 2 धावा. यस हेमंत सरांनी मात्र बाकी नजर त्यांनी मात्र तिथं दिली आणि फलंदाजाला घपलत करता करता पकडलं आणि तिथं मात्र 3 धावा होत्या. तिथं मात्र आता धावा गणल्या जातील फक्त 2. 53 धावा. पुन्हा एकदा बॅटची वरची एज. शॉर्ट थर्डमॅनला मात्र खेळाडू आहेत. चांगला थ्रो आणि पुन्हा एकदा सिंगल धाव मात्र काढली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 54 धावा. आज खरं तर मोठे मोठे संघ खरं तर अ गट ए लॉट इथं मात्र येणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा या मॅचच्या नंतर चांगली चांगली टीम मात्र आपल्या भेटीला येणार आहेत. माहुल कोलीवाडा आपल्याला इन ॲक्शन मात्र दिसणार आहे. बामण डोंगरी इन ॲक्शन. धारावे संघ हा सुद्धा इन ॲक्शन मात्र दिसणार आहे. मांडा हा संघ सुद्धा इन ॲक्शन. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी काय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू मात्र फरार झाला. मिळाल्या 4 धावा. डीजे चला नेक्स्ट मॅच परी 11 माहुल कोलीवाडा आणि भूमी 11 मांडा. जाऊया किंवा इकबान चेंडू मात्र बघायला भेटला. पंचांचं बोट आकाशाकडे. 3 स्टंपच्या मध्ये मात्र फलंदाज आढळले आणि फलंदाजाला माघारी परतावा लागणार आहेत. डीजे नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हल्ला. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती 58 धावा. बघा 19 मिनिटाचा कालावधी घेतलाय. आपण जर विचार केला तर 4 षटकं टायमावरती हाताळले जात आहेत. खरं तर चांगला सपोर्ट मात्र पायलीपाडा संघाने केला. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तन्वीर शेख गोलंदाजी ट्रॅकवरती. आता मात्र तिथं चर्चा सुरू आहे, मीटिंग सुरू आहे की शेवटचं षटक मात्र कोणाला द्यायचं आहे. कारण इम्पॉर्टंट षटक हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं ते षटक घेऊन मात्र आता गोलंदाज खेळपट्टीवरती दाखल होत आहेत. नाव आहे तन्वीर उर्फ तन्नू. म्हणजे 2 तन्वीर मात्र आता आपल्याला या मॅचमध्ये इन ॲक्शन दिसणार आहेत. एक फलंदाज तन्वीर आहे तर एक गोलंदाज तन्वीर आहे आणि कुठला तन्वीर मात्र चांगला आहे तो आपल्याला या षटकामध्ये बघायला भेटणार आहे. खरं तर डावकुरे ऑर्थोडॉक्स मात्र गोलंदाज आहे. तन्वीर क्षमता आहे आणि पायलीपाडा संघाने मात्र या मोठ्या स्पर्धेमध्ये या युवा गोलंदाजाला मात्र संधी दिली आहे. बघा युवा गोलंदाजाला संधी द्या, युवा फलंदाजाला संधी द्या. खरं तर येणारे अपकमिंग फ्युचर मात्र जे नवनीत खेळाडू असतात ना ते प्रत्येक गावातले फ्युचर आहेत. त्यांना तुम्ही संधी द्या. खरं तर आई गावदेवीने मात्र चांगल्या नवीन खेळाडूंना मात्र संधी दिली. भले सामने हारले पण त्यांनी नवनीत खेळाडूंना संधी दिली. कारण येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचा अभ्यास मात्र चांगला होणार आहे. काय चुकी झाली त्याच्यावरती फोकस ते नक्की करणार आहे. आणि इथं मात्र काय फोकस केलाय चेंडूला आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 4 धावा. डीजे दीपक महेश्वरी दीपक महेश्वरी. बॉम्बे गावन एंट्री त्यांची नेहमी होते लयच भारी. एंट्री त्यांची होते भारी. एंट्री त्यांची होते मनोहर कोहली रेवता मावशी. या अजून एकदा आम्ही अनाउन्समेंट करतोय. जसं हा षटक संपल तसं मात्र परी 11 माहुल कोलीवाडा आणि भूमी 11 मांडा हे 2 संघ आता पुढच्या मॅच मध्ये इन ॲक्शन दिसणार आहे. संधी निर्माण झालेली आहे. ओहो पकडला जातोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. डीजे
आंबेवाडीचे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सिद्धेश कोळी बांधव. आणि या कोळी बांधव म्हटलं तर हा सुद्धा कोळीवाडा आहे. सिद्धेश कोळी, तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे या ट्रॉम्बेच्या कोळीवाड्यामध्ये. खरं तर कोळी बांधवांची स्पर्धा आहे. आगरी कोळी बांधव म्हटलं तर आज भारतातले सर्व प्रामाणिक मनुष्य आणि त्यांच्या माध्यमातून एक प्रामाणिक स्पर्धा. खरं तर 4था दिवस आहे आणि सुरेखरित्या मात्र 3 दिवस पार पडले आणि आजचा दिवस तर घमासान आहे. एकापेक्षा एक संघ आणि एकापेक्षा एक खेळाडू इन ऍक्शन मात्र. यस, जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. विकेट घेतलाय आल्या पहिल्या दुसऱ्या चेंडूमध्ये तन्वीर या गोलंदाजाने. स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. यष्ट्यांच्या मागे गफलत झाली, फंबल झालं आणि त्याचा फायदा मात्र बॅटरने उचलला. कुठेतरी मात्र बायच्या स्वरूपात मात्र हेमंत कोळी सर आम्हाला धावा कळवत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 63 धावा. खरं तर चांगली धावसंख्या आहे. चांगली सुरुवात आपण जर विचार केला तर सोहेल शेखने पहिल्या या मॅच मध्ये हॅट्रिक षटकार लगावला आणि एक चांगला स्कोर मात्र उभा आहे. बघा, चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे आणि शेवट सुद्धा मात्र चांगला झाला पाहिजे. खरं तर जेव्हा तुम्ही चांगली सुरुवात करता ना तर शेवट सुद्धा मात्र चांगला झाला पाहिजे. पुढे सरसावले, यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. यस, स्टंपिंग करण्याचा प्रयत्न झालाय पण तिथं मात्र फलंदाज आपण जर विचार केला तर प्रॉपिंग क्रीज वरती मात्र त्यांचा पाय तिथं आहे आणि फलंदाज सुखरूप आहेत. म्हणजे काय गोलंदाजी आहे. मी अगोदर सांगितलं ऑर्थोडॉक्स लेफ्ट हँड गोलंदाजी थोडासा डिफिकल्ट असतो. नेक्स्ट मॅच परी 11 माहुल कोलीवाडा आणि भूमी 11 मांडा. खरं तर एक चांगलं नाव आहे आणि एक टेनिस क्रिकेट जगतातलं मोठं नाव आहे. नेक्स्ट मॅच त्यांच्या दरम्यान मात्र खेळवली जाईल. स्विच हिट या टायमाला प्रॉपर कनेक्शन. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने आलाय दर्जेदार षटकार. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. तन्वीर म्हणजे इथं मात्र दोन्ही तन्वीर चांगली कामगिरी करतायत. खरं तर 2 निर्धाव चेंडू आल्यानंतर तन्वीरने मात्र त्या चेंडूला रीड केलं. आणि बघा, क्रिकेट म्हणतात तर टायमिंगचा खेळ आहे. पॅरेलाल षटकार मात्र आपल्याला बघायला भेटला आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे जाते. तीच प्रकाश स्मृती आरसीसी पेठ या संघाची 69 रन. पहिल्या मॅच मध्ये मात्र मोठी धावसंख्या. अजून येणारे संघ किती बनवतील. येतं मात्र आपण जर विचार केला तर ट्रेलर आहे. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. चांगलं क्षेत्ररक्षण मिडविकेटच्या दिशेने. धावबाची संधी, तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न पण फलंदाजांनी मात्र माघारी परतवलं. 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला आहे आणि आपण जर विचार केला तर प्रकाश स्मृती आरसीसी पेठनी धावा बनवल्यात. 71 धावा आणि 72 धावांचं मात्र लक्ष आहे. तेच म्हणजे पायलीपाडा संघासमोर. या आता नेक्स्ट मॅच आपण नाणेफेकीसाठी परी 11 माहुल कोलीवाडा आणि भूमी 11 मांडा टिटवाळा बरंच लांबचा पल्ला गाठून हे दोन संघ मात्र इथं दाखल होणार आहेत. बघा, परी 11 माहुल कोलीवाडाचा संघ नायक कडक उर्फ कल्पेश माहुरकर इथं मात्र दाखल झालेले आहेत. भूमी 11 मांडा टिटवाला या विभागातनं अगर संघ तुमचा कॅप्टन इथं अगर आला असेल तर या आयोजकांशी संपर्क साधा. कारण आज 4थी रात्र आहे. आपल्याला लवकर मात्र सामने खेळवायचं आहे. यस, घेऊया एक छोटासा ब्रेक. तोपर्यंत मात्र आपण ऐकूया सुंदर संगीत. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. 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 चषकाचे आयोजक दीपक महेश्वरी. आयोजक दीपक महेश्वरी. आयोजक दीपक महेश्वरी. बॉम्बे गाव
या स्पर्धेचं थीम सॉन्ग तुम्ही ऐकताय, कारण आता हा ट्रेंड झालाय. जेव्हा मात्र कुठल्या विभागामध्ये स्पर्धा असते त्या विभागाचं नाव, ज्यांनी स्पर्धा मात्र ठेवली त्यांचं नाव त्या संगीतच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मात्र पोहोचवण्याचा प्रयत्न या संगीतच्या माध्यमातून केला जातं. संगीत म्हटलं तर मंत्रमुक्त करणारं संगीत. जेव्हा आपल्याला टेन्शन असेल तुम्ही नक्कीच संगीत ऐका. खरं तर संगीतमध्ये एवढी ताकद आहे ना. आणि तेच म्हणजे अगर गाणं तुम्ही ऐकाल तर आगरी कोळी लोकांचं गाणं जेव्हा तुम्ही ऐकणार ना तेव्हा मात्र एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये येते. चला या भूमी 11 मांडा. तुमचा समोरचा संघ इथं दाखल झालाय, जरा आम्हाला सहकार्य करा. आजच्या दिवसाची दुसरी मॅच बिग बॅटल. खरं तर आपण आज जर विचार केला तर अ गट म्हटलं तर मातब्बर संघ ज्यांनी मात्र महाराष्ट्रभरामध्ये चांगली कामगिरी केली आहे त्या संघांना मात्र इथं संधी दिली जाते. म्हणून जो चांगला खेळतो ना तो प्रथम येतो. आणि खरं तर असेच प्रथम येणारे महाराष्ट्राचे संघ यस प्रमोद वैती. खरं तर त्यांचा यूट्यूब चॅनल आहे आणि फिटनेसचे धडे खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. खरं तर त्यांच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला सुद्धा मात्र त्यांचे व्हिडिओ अपलोड आहेत, रील त्यांचे अपलोड आहेत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र म्हात्रे सर, अगर माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जात असेल तर या इथं उपस्थिती तुम्ही दाखवा. जाऊया. मोठी धावसंख्या आहे, त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण जर विचार केला तर प्रकाश स्मृती आरसीसी पेठनी मात्र चांगली कामगिरी केली आहे पहिल्या सत्रामध्ये. आता दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं फेरबदल असणार आहे, कारण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली, आता दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना दिसणार आहेत. खरं तर रातो के कातिल असं या संघाला म्हटलं जातं, कारण दिवसाच्या स्पर्धा हे खेळतच नाही आहे. कारण त्याचं मुख्य कारण आहे की सर्व खेळाडू खरं तर चांगल्या जॉबला आहेत, चांगल्या पोस्टमध्ये मात्र कार्यरत आहेत, म्हणून ते रात्रीची स्पर्धा करतात. आणि विचार केला तर भ्रमंती आपण जर या दरम्यान आपण स्वागत करूया आमचे आदरणीय मनोहर कोली सर. खरं तर दीपक महेश्वरी सरांचे खंदे समर्थक आणि जवळचे मित्र मनोहर कोली सरांचं इथं आगमन झालंय. त्यांच्यासोबत रवी सर, तुमचं दोघांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. निकेत पाटील, पेन रावे, यस गोलंदाजी ट्रॅक वरती. खरं तर सैबाज शेख हा सुद्धा मात्र मोठं नाव आहे. वेगवान चेंडू मात्र त्यांच्या माध्यमातून हाताळले जातात आणि सुरुवात मात्र करून चांगली देतात. आता बघायचं आहे एक मुंबईमध्ये मात्र तुम्ही दाखल झालात. मुंबापुरी सर्वांचं स्वप्न साकारणारा शहर. आणि या मुंबईमध्ये आपण जर विचार केला तर दक्षिण मुंबई आणि या दक्षिण मुंबईचा महत्वाचा कोलीवाडा ट्रॉम्बे कोलीवाडा. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू हवाई हल्ला केलाय, खेळाडू येत आहेत आणि हे काय घडलं, कसं घडलं. सोप्पा झेल होता, संधी निर्माण केली होती आणि पहिल्या चेंडूमध्ये मात्र संधी मिळाली आहे. फलंदाज अजिंक्यला 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. सोपा झेल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूमध्ये मात्र संधी निर्माण केली होती. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने एक सोपा झेल धरतीला जाऊया पुन्हा एकदा. चेंडू क्रमांक 2. हो, खडे खेळण्याचा प्रयत्न. बघा क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. अजिंक्यनी काय केलं, खरं तर इनसाइड आउटचा फटका मात्र खेळायचा होता, पण भन्नाट पेस मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्याने बघायला भेटतो आणि तोच पेस मात्र बघायला भेटला. कॅच सुटल्यानंतर मात्र खचून गेलेला नाही हा गोलंदाज, उलटा मात्र अजून चांगला चेंडू टाकला. स्लोवन पद्धतीचा चेंडू गॅपमध्ये फटका खेळलाय, खरं तर स्टिअर केलाय. पॉइंटचा खेळाडू मात्र तिथं आहेत. चांगली सुरुवात. आपण पुन्हा एकदा ज्याप्रमाणे बॅटिंग मध्ये चांगली सुरुवात केली तशीच मात्र गोलंदाजी मध्ये चांगली सुरुवात करतायत प्रकाश स्मृती आरसीसी पेठ हा संघ.
खरं तर रातो के कातिल, प्रत्येक खेळाडू कातिल आहे याच्यामध्ये, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी आहे. बंटी जोशी खरं तर अजून एक मोठं नाव, 13 बाईक 1 4 व्हीलर याच्या नावावरती खार विभागातला एक नामचीन खेळाडू, खारघर विभागातला काय मात्र भन्नाट पेस. म्हणून म्हटलं जातं ना, सलमान खानच्या बेबीला जसा बेस पसंत आहे तसा मात्र या गोलंदाजाला स्वतःचा पेस पसंत आहे. नाव आहे सहबाज. काय मात्र प्रचंड वेग मात्र आपल्याला या षटकामध्ये बघायला भेटतोय आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले. शमीरच्या बॅटमधनं खरं तर बॉलर बॅक टू ड्राईव्ह असं म्हणूया, थोडंसं फंबल झालं कारण थोडंसं कठीण कार्य असतं. बघा, चेंडू टाकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणं खरं तर एक महत्त्वाचा पार्ट आहे. आणि पायलीपाडा संघाची आपण जर विचार केला तर संत गतीने सुरुवात झालेली आहे. धावसंख्या म्हणजे विचार केला तर 4 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. मोठी धावसंख्या आहे. आता या षटकामध्ये हाणामारी झाली नाही तर तुम्हाला मात्र संकटाचा सामना करावा लागणार आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, पायचीची अपील, पण या टायमाला मात्र पंचांनी सांगितलं इट इज अ नॉट आउट. पहिलं षटक मात्र राहिले पुन्हा एकदा प्रकाश स्मृती आरसीसी पेठच्या नावे. पहिल्या षटकानंतर धावा आल्यात फक्त 4 धावा. डीजे आला डीमा नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. आला डीमा नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. दीपक महेश्वरी. धन्यवाद डीजे. परी 11 माहुल कोलीवाडा आणि भूमी 11 मांडा. अगर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर बराच उशीर झालाय, कारण याच्यानंतर आपण जर विचार केला तर तुमच्या दरम्यान मात्र सामना होणार आहे. आज अ गट मात्र खेळताना दिसणार आहे. यस, पहिले शेख गेले आणि दुसरे शेख आले. जिशान शेख खरं तर लेफ्टम डावकुरे मात्र गोलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूमध्ये काय मात्र कमालीची गोलंदाजी. खरं तर सुरुवात मी अगोदर सांगितली, सुरुवात मात्र चांगली भेटली ना तर मात्र प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये एक वेगळी मात्र ऊर्जा असते. जशी आपण जर विचार केला तर सोहेलने मात्र चांगली सुरुवात केली. या मॅचचा हॅट्रिक षटकार मात्र त्यांनी लगावला आणि कुठंतरी मात्र या संघाने चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा बिग हिट, हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 6 धावा. डीजे दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादांनी. धन्यवाद डीजे. बड़े अरसे के बाद हमें ये छक्का देखने को मिला, तो देखना है समीर. ओ, इस बार भी तेज तर्रारी हमें गेंद नजर आई, लेकिन लेग स्टंप से काफी बाहर. एम्पायर ने इशारा दिया इट इज अ वाइड बॉल. स्कोर कार्ड यहाँ पर आगे सरकता हुआ 11 रन. एक इंपॉर्टेंट मैच, एक कांटे की टक्कर, एक खारघर इलाके का यहाँ पर एक जबरदस्त टीम हमें खेलती हुई नजर आ रही है. तो एक यहाँ पर की लोकल टीम पायलीपाड़ा. ये मुकाबला कौन जीतेगा, मजा तो जरूर आने वाला है. लो फुलटॉस गेंद, बढ़िया शॉट और अच्छी फील्डिंग और एक सिंगल रन. दूसरा ओवर जारी है. बेहतरीन गेंदबाजी जिशान शेख के माध्यम से हमें नजर आ रही है. देखिए लंबा स्कोर है, पहाड़ जैसा ये स्कोर है. पहाड़ को चढ़ना है. अब किस तरह ये पहाड़ को चढ़ना है तो आप ये दोनों बैटर को सोचना है. अजिंक्य की इस वक्त बल्लेबाजी यहाँ पर शांत हमें नजर आ रही है, लेकिन क्षमता है इस बल्लेबाज में. देखिए फ्रंट फुट पे आए और लॉन्ग लेग और स्क्वायर लेग के बीच में यहाँ पर ठोका बल्लेबाज अजिंक्य ने चौका. डीजे स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ. धन्यवाद डीजे. 16 रन यहाँ पर अब शुरुआत हो चुकी है. समीर ने छक्का लगाया तो खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है, तो ये हमें देखने को मिला. ये तो अब ये शुरुआत है. अब आने वाली गेंदों पर इसी तरह तूफानी बल्लेबाजी आपको करनी होगी. और अजिंक्य ट्रेडमार्क शॉट, अच्छी फील्डिंग, अच्छी फील्डिंग. यहाँ पर बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा यहाँ पर सहबाज ने यहाँ पर पेश किया. तो 2 रन यहाँ पर मुकम्मल किए. तो अच्छी फील्डिंग सहबाज.
एक अच्छे गेंदबाज तो है लेकिन एक अच्छे फील्डर भी है। यस, स्कोर जहां पहुंचा है 18 रन। इस बार भी बड़ा हिट खेलने की चाहत थी लेकिन इस बार गेंद घूम रही थी और ये डायरेक्ट हिट। तो देखना है हैम्पर रुके। यस, थर्ड एम्पर को यहाँ पर रेफर किया गया है। हैम्पर आइए, थर्ड एम्पर भाविस्कर सर जी, अब आपको काम आया है। आप बैठे थे वहां पर लेकिन आपको काम मिलना भी जरूरी है। तो अब थोड़ी समय में दूध का दूध और पानी का पानी, डिसीजन पेंडिंग। देखिए, हाँ, नो डाउट। यस, बल्लेबाज सेफ है। दो ओवर के बाद यहाँ पर पहली पाड़ा 11 ने रन बनाए हैं, 19 रन, यानी एक अच्छी शुरुआत है। अब 18 गेंदों पर समीकरण देखिए हमें देखने को मिलेगा। 18 गेंदों पर 53 रनों की जरूरत। क्रिकेट है, क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल कहा जाता है, कुछ भी हो सकता है। 6 गेंदों पर 40 हुए हैं, 6 गेंदों पर 1 नहीं हुआ है। तो गेंदबाजी ट्रैक पर फिर से एक बार अपने कोटे का दूसरा और अपने इनिंग का तीसरा ओवर लेकर गेंदबाजी ट्रैक पर शहबाज शेख, एक तेज तर्रार गेंदबाज इस वक्त हमें नजर आ रहा है। लेकिन उनके सामने अब दोनों बैटर इस वक्त अच्छी बल्लेबाजी कर रही है अपने टीम के लिए और जरूरत है इस वक्त रनों की। अब यहाँ पर सिंगल डबल से कुछ नहीं होगा। देखिए, हर ओवर में आपको अब यहाँ पर 2 या 3 छक्के लगाने ही होंगे क्योंकि मैच अभी भी बैलेंस है, कोई जीता नहीं है, कोई हारा नहीं है, क्योंकि 3 ओवर का खेल अभी बाकी है। इस बार तेज तर्रार गेंद। अब देखिए, यहाँ पर संपर्क सही तरह से नहीं था क्योंकि टाइमिंग का खेल है, क्रिकेट यानी टाइमिंग। अगर ये प्रॉपर टाइमिंग होता तो जरूर कुछ रन हमें देखने को मिलते, लेकिन इस पेस के सामने यहाँ पर अजिंक्य थोड़ा सा डगमगाए और ये सिंगल रन आया। स्कोर कार्ड फिर से एक बार आगे बढ़ता हुआ 20 रन, 2 अंकों पे ये स्कोर जाता हुआ 20 रन। दर्शकों की तादाद यहाँ पर धीमे धीमे बढ़ते हुए यहाँ पर बढ़िया गेंद। देखिए, हाफ ट्रैकर की गेंद थी, पुल करने की कोशिश, पुल रहा अनसक्सेसफुल और ये आई यहाँ पर एक इंपॉर्टेंट बिंदी गेंद। अब देखिए, शॉर्ट फॉर्मेट में बिंदी गेंद एक सोने के रूप में होती है। अब यहाँ पर शहबाज ने दिखा दिया है कि मैं यहाँ पर क्यों आया हूँ। लंबा सफर हमने तय किया है, रातों के कातिल हमें कहा जाता है। तो यहाँ पर उदाहरण दिखाते हुए इस बार भी यहाँ पर बड़ा शॉट खेलने की मंशा थी लेकिन टाइमिंग यहाँ पर सही तरह से हुआ नहीं। बल्ले और गेंद का संपर्क सही तरह से नहीं हुआ। इसका कारण देखिए, यहाँ पर कीपर इस वक्त सोहेल, काफी लंबा सफर उन्होंने तय किया और महज इस गेंद पर भी नंबर आया 1। पाइलीपाड़ा संघ, अगर तुम्हें ये मैच जीतना है तो अब यहाँ पर सिंगल डबल को कोई चांस नहीं है, कोई स्थान नहीं है। अगर ये आपको मैच जीतना है तो इसी गेंद पर आपको बड़ा हिट खेलना होगा क्योंकि यहाँ पर मैच अब थोडी सी फसी हुई। ओ, जबरदस्त गेंद बघा। कोणी नवीन पिढी याला कोणी खाचा म्हणतात, कोणी बुंदा म्हणतात, आपण सरळ इंग्लिशच्या भाषेमध्ये, क्रिकेटच्या भाषेमध्ये भन्नाट यॉर्कर म्हणूया, कारण ज्याच्यासाठी जाणले जातात तोच भन्नाट पेस मात्र त्यांच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून बघायला भेटतोय। अजिंक्य सारख्या चांगल्या फलंदाजाला शांत ठेवलंय। लो फुलटच चेंडू होता, टायमिंग पुन्हा एकदा व्यवस्थित जुळलेला नाहीये, पकडला जातोय, झेल संपतोय अजिंक्यचा खेळ। डीजे गावल्या जात आहेत। आपण जेव्हा असं म्हटलं जातं ना की वरती आपण देवाला बघतो, खाली सुद्धा काही देव आहेत। खरं तर डॉक्टर माजिद पेशेने डॉक्टर आहेत, एक सर्जन आहेत आणि खरं तर जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, शांत स्वभाव आहे। अगर शॉर्ट पिच चेंडू आला तर ज्याप्रमाणे ते पेशंटचं ट्रीटमेंट करतात तसेच मात्र शॉर्ट पिच चेंडूची ट्रीटमेंट करतात। शेवटचा चेंडू आहे, डॉक्टर माजिद फलंदाजी ट्रॅकवरती, फ्रेश बॅट्समॅन। आता त्यांच्याजवळ वेळ नाही आहे कारण सामना कुठेतरी फसलाय। मोठ्या फटक्याची मात्र आवश्यकता आहे आणि ती मोठे फटकेबाजी मात्र करावी लागणार आहे आणि क्षमता आहे या खेळाडूकडे। कारण पेशेंनी डॉक्टर असताना फिटनेस काय आहे, खरं तर हाईट मात्र चांगली आहे, फाईट तर भरपूर चांगली आहे। बघा, मी अगोदरच सांगितलं, शॉर्टम पुलचा फटका मिड विकेटच्या दिशेने
खेळाडू आहेत तिथं आणि सिंगल धाव मात्र काढली जाते. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि पायलीपाड्या गावाने मात्र धावा बनवल्यात 22 धावा. यस डीजे मनोहर कोहली रेवता मावशी त्यांच्या नेहमी सक्तीला मनीष कोहली अरविंद भाई प्रल्हाद कोहली साथीला दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी यस आता नक्की 12 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि 50 धावांची गरज आहे. खरं तर प्रत्येक षटकामागे आता 4 षटकार आणि 6 चौकार मात्र ठोकावेच लागतील पायलीपाडा संघाला. खरं तर महत्वाची मॅच आहे. अ गट मात्र खेळताना दिसतोय आणि चांगली सुरुवात आपण जर विचार केला तर रातो के कातील प्रकाश स्मृती आरसीसी पेठ खरं तर ज्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगली कामगिरी करतोय ना, आज या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. नवीन गोलंदाज आल्या मात्र आपण जर विचार केला तर बंटी जोशी आहेत. खरं तर एक विक्रमी खेळाडू आहे. 13 बाईक आणि एक 4 व्हीलर ज्याच्या दारासमोर उभी आहे. एक महागडा खेळाडू या महाराष्ट्रातला बंटी जोशी सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर चांगले विक्रम मात्र या खेळाडूंनी केलेत. बरेचशा स्पर्धा गाजवल्यात पण ही स्पर्धा गाजवण्यासाठी डॉक्टर माझी सुद्धा सज्ज आहेत. आलाय वाईट श्लोंगनच्या डोक्यावरनं मिळाला 6 धावा. सारा मार्केट हलवलाय दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवलाय. दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवलाय. शिवसेना अंतर्गत जनसेवा ही चेसिसवा ट्रस्टच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 नाईट ओरम क्रिकेटची स्पर्धा आयोजनाच्या भूमिकेत पाटील 11 आई गावदेवी 11 एक मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आज खरं तर 4थी रात्र आणि या 4थी रात्रमध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं मात्र संघ इथं दाखल होणार आहेत आणि चांगले खेळाडू आपल्याला बघायला भेटणार आहे. बघा कार्पेटच्या माध्यमातून जमिनीला गुदगुळ्या करत मात्र ऑनच्या दिशेने चेंडू गेला. थोडेसे मात्र बॅलन्स बिघडला पण आपल्या संघासाठी काही धावा अडवल्या. बघा मी पडलो मला इजा झाली त्याची पर्वा नाही आहे. आम्ही गावासाठी खेळतो ग्रामीणची स्पर्धा आहे. फक्त मला इथं 100% नव्हे तर 200% द्यायचं आहे कारण माझा गाव इथं खेळतोय. कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर गाव आणि आमच्या मुंबईमध्ये पण बरेचसे गावं आहेत. घाटला गाव ट्रॉम्बे गाव माहुल गाव अंबापाडा गाव ही ताकद आहे. ही मुंबई ग्रामीण क्रिकेटची ताकद आहे. आणि इथं मात्र बंटी जोशीला सूर गवसलाय आणि इथं आलाय मोक्याच्या क्षणी निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली तर 31 धावा. 31 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. येस पुन्हा एकदा हवाई हल्ला हवाई सफर चेंडू गेला वाईटिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मिळाल्या 6 धावा. डीजे धावसंख्या पोचते ती 37च्या घरात 37. 35 धावांची गरज आहे. हो लेट कट खरं तर तिथं घेरलंय. ज्याप्रमाणे आपण विचार केला ना तर एखादा चोराला पकडण्यासाठी फिल्डिंग लावली जाते तसंच आपण जर सर्कलच्या आतमध्ये तिथं बघा कीपरला आपण जर मोजलं ना तर 5 खेळाडू आहेत. म्हणजे पहाना तिथून चेंडू जाणारच नाही आहे. कारण मी अगोदरच सांगितलं प्रकाश स्मृती आरसीसी पेठ 38 धावा 34 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल आहे ना शेवटचा चेंडू 2 बॉल अजून. हो समीरच्या बॅट मधनं आलाय मोक्याच्या क्षणी महत्वाचा षटकार मिळाल्या 6 धावा. डीजे 44 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपण जर विचार केला तर 28 धावांची गरज आहे म्हणजे 5 षटकार. चला नेक्स्ट मॅच परी 11 माहुल कोलीवाडा आणि भूमी 11 मांडा. संघनायक इथं दाखल झाले असेल तर या टॉस बॉक्स कडे कारण आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय. बराचसा उशीर झालाय. पहिला सामना मात्र संपत आलाय.
टॉस अजून उडलेला नाहीये. माहुलचे संघनायक इथे दाखल झालेले आहेत. परी 11 माहुल कोलीवाडा या संघाचे संघनायक भूमी 11 मांडा. तुम्हाला नम्र विनंती आहे, या टॉस बॉक्स जवळ आपल्याला टॉस करायचा आहे. सोहेल शेख, खरं तर आम्ही त्यांना कधी गोलंदाजी करताना पाहिलेलं नाहीये. खरं तर फलंदाजी मात्र चांगली करतात, पण सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती आणि भरपूर धावा आहे त्यांच्यासाठी, 28 धावा. पण समोर मात्र ज्यांनी मात्र षटकार खेचला क्षमता आहे या फलंदाजाकडे, नाव आहे डॉक्टर माजिद आणि त्यांना साथ देण्यासाठी मात्र शम्मीर तिथं उभे आहेत. बघायचं आहे, 5 चेंडू 28 धावा, 6 चेंडू 28 धावा. हो, इथं मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता, जमिनीलगत मात्र फटका खेळला ऑनच्या दिशेने. सिंगल धाव मात्र काढली जाते आणि एकच धाव मात्र या चेंडूमध्ये आले. आता समीकरण आहे 5-27, 5 चेंडू 27 धावा. म्हणजे आता 5 चेंडूमध्ये चेंडू सीमारेषा पारच मात्र धाडावे लागणार आहेत. कुठलाही चमत्कार होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चितताचा गेम आहे, काही होऊ शकतं. बरेचसे उलटफेर आम्ही बघितलेत. खरं तर इंटरनॅशनल म्हणा, टेनिस क्रिकेट म्हणा. स्लोवन पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट मात्र बघायला भेटला आणि पुन्हा एकदा सिंगल धाव. आता समीकरण आहे मित्रांनो 4 चेंडू आणि 26 धावा. जवळजवळ मजबूत पकड. इथं आपण जर विचार केला तर प्रकाश स्मृती RCC पेठ या संघाने मात्र मजबूत पकड या सामन्यामध्ये केली. 4 चेंडू आता टाकायचे आहे. स्लो वन पद्धतीचा चेंडू होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं हातभर वलन घेतलं आणि आलाय निर्धाव चेंडू. आता आपण घोषित करूया हा सामना जिंकलाय प्रकाश स्मृती RCC पेठ या संघाने. फक्त औपचारिकता असेल, 3 चेंडू मात्र टाकायचं आहे. सोहेल शेखला चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, षटकार आलाय पण थोडासा आपण जर विचार केला तर लेट आलाय. येस डीजे. धन्यवाद डीजे. 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 20 धावांची गरज आहे. अगर 10 नावाचा फटका असला असता टेनिस क्रिकेटमध्ये तर ही मॅच ऑन होती, पण तसं काय होणार नाही आहे. फक्त आपण किती लांब षटकार ठोकला तरी तुम्हाला 6 आणि 6 धावाच भेटणार आहे. सोहेल शेख चांगली कामगिरी. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू, बॅक टू बॅक आलाय दुसरा षटकार. डीजे. धावून जाई दीपक दादा, धावून जाई दीपक दादा, धावून जाई. आई गावदेवी 11 पाटील 11चा सपोर्ट त्यांना. आई गावदेवी 11 पाटील 11चा सपोर्ट त्यांना. शेवटचा चेंडू आहे, एक औपचारिकता. इथं मात्र पुन्हा एकदा हवाई हल्ला आणि मिलाल्या पुन्हा एकदा षटकार आणि सामना जिंकलाय प्रकाश स्मृती RCC पेठ. अभिनंदन. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्यांनी मात्र चांगली कामगिरी केली. या दरम्यान आपण स्वागत करूया खरं तर या विभागाचे भाग्य विधाता, ज्यांच्या आपण जर विचार केला तर नेतृत्वाखाली ही स्पर्धा मात्र भरवली जाते. आमचा एकत्ववादा, आमचा दीपक दादा इथं मात्र इथं आलेले आहे. दीपक सर, तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे. कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं हार्दिक स्वागत असणार आहे. पहिला सामना ग्रामीण क्रिकेटचा थरार प्रकाश स्मृती RCC पेठ या संघाने मात्र सामना जिंकला. आता जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. नमित पगडे मात्र ठरला या मॅचचा हिरो. चांगली फलंदाजी नमितची झाली. 33 धावा ज्यांनी मात्र कुठल्या आणि आपल्या नावात